दरम्यान सैफ अली खान हल्ला प्रकरणाचं आता छत्तीसगड कनेक्शन समोर आलंय। हल्ला प्रकरणामध्ये आणखी एका संशयिताला छत्तीसगडमधल्या दुर्गमधून ताब्यात घेण्यात आलं। या संशयिताची विचारपूस सध्या सुरू आहे। संशयिताचा हल्ला प्रकरणात काही संबंध आहे का याची पडताळणी पोलीस करतायत। आकाश असं या ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। सूरज, आणखी एक संशयित ताब्यात घेण्यात आलेला आहे, त्याच्याकडनं काय धागेदोरे मिळतात का? आता पोलिसांचं काय म्हणणं आहे सूरज? अश्विन, आज एका संशयिताला छत्तीसगडच्या दुर्ग या स्थानकावरनं ताब्यात घेण्यात आलेला आहे। मुंबई पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती ही रेल्वेला दिली होती आणि रेल्वे पोलिसांनी ज्यावेळी सीसीटीव्ही तपासले त्यावेळी दादरच्या शालिमार ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमधनं तो छत्तीसगडच्या दिशेने जात असतानाची माहिती देण्यात आली होती। त्या माहितीच्या अनुषंगाने तिथल्या स्थानिक पोलिसांनी, आरपीएफ पोलिसांनी 2 विशेष पथक नेमत ही जी एक्सप्रेस त्यावेळी स्थानकावरती आली त्यावेळी या जनरल डब्याची पाहणी केली, जी पोलिसांनी माहिती दिली होती आणि त्यानुसार एका संशयिताला ताब्यात घेतलेला आहे। आकाश कनोजिया 31 वर्षाचा आहे, ज्याचं नाव आहे, जो ताब्यात घेण्यात आलेला आहे। हा व्यक्ती जो जनरल डब्यातनं प्रवास करत होता, त्याच्याकडे तिकीट देखील नव्हतं आणि तो मुंबईचाच राहणारा आहे आणि कुलाब्याचा आहे। एवढं झाल्यानंतर त्या ठिकाणच्या पोलिसांनी, मुंबई पोलिसांनी व्हिडिओ कॉल त्याचबरोबर जो फोटो पाठवला तो देखील तपासून पाहिला। हा फोटो मिळता जुळता असल्याची माहिती ही तिथल्या स्थानिक पोलिसांकडनं देण्यात आलेली आहे आणि मुंबई पोलिसांचं आज एक पथक हे रायपूरच्या साईडने म्हणजे रायपूरला जाण्यासाठी आज रवाना होणार आहे। उद्या त्याचा ताबा घेतील, त्याच्यानंतर त्याच्या चौकशीनंतर हा तोच आरोपी आहे का हे स्पष्ट होईल। मात्र प्रामुख्याने आपण पाहतोय की बांद्र्यावरनं तो दादरला गेला, हेडफोन्स खरेदी केले आणि विदाऊट तिकीट तो शालिमार ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमध्ये बसल्याचं निदर्शनास आलेलं आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय तर करीना हिचा देखील आज सकाळी जुजबी जबाब हा नोंदवला होता। त्यामध्ये तिने जी घटना घडली त्यावेळीची माहिती दिली। मात्र पोलिसांकडनं मिळालेल्या माहितीनुसार पुन्हा एकदा करीना कपूर हिचा सविस्तर जबाब हा देखील नोंदवला जाईल आणि त्यामध्ये जी घटना घडलेली आहे ती देखील त्यामध्ये स्पष्ट होईल आणि आरोपीची ओळख परेड देखील होईल, जेणेकरून हा तोच आरोपी होता हे देखील त्यांच्या चौकशीतनं स्पष्ट होईल। त्यामुळे अनेक आता खुलासे या संपूर्ण आणखी धागेदोरे मिळत जातील, तसतसा तपास जो आहे तो पुढे सरकताना आपल्याला बघायला मिळते। धन्यवाद सूरज या माहितीबद्दल। दरम्यान सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये आता पोलिसांचं काय म्हणणं आहे, नेमकं त्यांनी काय माहिती दिली आहे बघूया। ये जो सस्पेक्ट का फोटो था और मोबाइल नंबर था, उसके हिसाब से वो मिला वहाँ पे। उससे पूछताछ करने पर वो बताया कि मैं बॉम्बे से आ रहा हूँ और बिलासपुर तक जा रहा हूँ। उसके पास कोई जनरल का टिकट वगैरह नहीं था। उसका फोटो को हम लोग व्हाट्सएप कॉल करके मुंबई पुलिस से कंफर्म करवाए और फोटो भेजे उसका। मुंबई पुलिस वहाँ से कंफर्म किया कि हाँ यही है सस्पेक्ट जो था। तो उसके बेसिस में उनको ले आके पोस्ट में हम लोग यहाँ डिटेन किए हैं। इसका खबर मुंबई पुलिस को दे दिए हैं। मुंबई पुलिस की टीम उधर से आ रही है बाय एयर। रात को करीब 8 बजे पहुंचेगी रायपुर, फिर यहाँ पे आएगी और आगे की कार्रवाई मुंबई पुलिस के द्वारा की जाएगी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।